नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे शालिग्राम विषयी संपूर्ण माहिती. शालिग्राम हा भगवान श्री विष्णूंचे स्वयंभू स्वरूप मानला जाणारा अतिशय पवित्र दगड आहे. तो मुख्यतः नेपाळमध्ये कालीगंडकी नदीत आढळतो. वैष्णव संप्रदायात शालिग्रामची पूजा मूर्तीप्रमाणेच केली जाते. धार्मिक परंपरेनुसार त्यात भगवान विष्णूंचा वास असतो. शालिग्रामाची उत्पत्ती कशी झाली होती तर धार्मिक मान्यतेनुसार, पुराणांनुसार भगवान विष्णू आणि माता तुलसी यांच्या कथेशी शालिग्रामचा संबंध जोडला जातो. तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून शालिग्राम हे लाखो वर्षांपूर्वीचे समुद्री जीवांचे जीवाश्म किंवा फॉसिल्स असल्याचे मानले जाते. शालिग्रामचे महत्व. भगवान विष्णूंचे साक्षात स्वरूप मानले जाते. घरात सुख, शांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होतो अशी श्रद्धा आहे. तुलसीपत्र शिवाय शालिग्रामची पूजा अपूर्ण मानली जाते. शालिग्राम आणि तुलसीचा विवाह कार्तिक महिन्यात केला जातो. प्रमुख प्रकार. शालिग्रामवर असलेल्या नैसर्गिक चक्र, रेषा आणि आकारांनुसार त्याचे अनेक प्रकार सांगितले जातात, जसे की लक्ष्मीनारायण शालिग्राम, सुदर्शन शालिग्राम, नरसिंह शालिग्राम, वासुदेव शालिग्राम, मत्स्य शालिग्राम, कुर्म शालिग्राम. पूजा कशी करावी तर सकाळी स्नान करून शालिग्रामला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करावे. तुलसीपत्र अर्पण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायणाय या मंत्रांचा जप करावा. धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी. पूजा करताना घ्यावीची काळजी. शालिग्राम जमिनीवर ठेवू नये. त्याची नियमित पूजा करणे श्रेयस्कर मानले जाते. स्वच्छता आणि सात्विकता राखून पूजा करावी. शालिग्रामचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. तर शालिग्रामचे फायदे. घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण होते. भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते व आध्यात्मिक प्रगतीस मदत होते. कुटुंबात समृद्धी वाढते अशी देखील श्रद्धा आहे. जर तुम्ही घरामध्ये शालिग्राम ठेवत असाल तर त्याचे देखील शालिग्राम ठेवण्याचे काही नियम असतात. ज्यामध्ये सर्वात प्रथम नियम म्हणजे एकच शालिग्राम. घरामध्ये नेहमी एकच शालिग्राम ठेवावा. नित्य पूजा. त्याची रोज पूजा करावी आणि त्यावर नियमित जल किंवा पंचामृत अर्पण करावे. तुळशीचे पान. शालिग्रामची पूजा करताना तुळशीचे पान अर्पण करणे अनिवार्य मानले जाते. आहार विहार. शालिग्राम असलेल्या घरात सात्विकता पाळावी लागते. घरामध्ये शालिग्राम ठेवण्याचे काही फायदे आहेत, ज्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे अपार संपत्तीची प्राप्ती. शालिग्राम हे भगवान विष्णूंचे रूप मानले जात असल्याने त्याची घरामध्ये स्थापना केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. एखाद्या व्यक्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की त्यापासून दारिद्र्य किंवा गरिबी दूर राहते. अशा लोकांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. वास्तुदोष. ज्या घरात शालिग्रामची पूजा केली जाते त्या घरात गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सर्व शालिग्राम शिलामध्ये वास्तुदोष दूर करण्याची खूप चांगली शक्ती आहे. मत्स्य शालिग्राम, नारायण शालिग्राम, गोपाल शालिग्राम, सुदर्शन शालिग्राम, सूर्य शालिग्राम आणि वामन शालिग्राम शिला आहे. मोठ्या आकाराच्या जनार्दन शालिग्राम, नरसिंह शालिग्राम, वराह शालिग्राम आणि सुदर्शन शालिग्राम शिला हे विशिष्ट क्षेत्राची नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वात शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की हे खडक दूरवर समृद्धी, सुरक्षा आणि शांतता राखू शकतात. शालिग्रामचे सुमारे 33 प्रकार आहेत. त्यापैकी 24 प्रकारचे शालिग्राम भगवान विष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात शालिग्राम असतो तिथे दुःख कधीच राहत नाही. मात्र शालिग्रामशी संबंधित काही नियमांचे पालन करावे लागते. शालिग्रामची पूजा केल्याने अध्यात्म प्राप्त होते. सुख समृद्धीची इच्छेसाठी जर लोकांना शालिग्रामची पूजा केली तर त्यांना नक्कीच यश मिळते. शालिग्राम पूजेने आर्थिक लाभ होतो. सांसारिक सुखेही प्राप्त होतात. शालिग्राम घरात ठेवल्याने अनेक चमत्कारी फायदे होतात. ज्या घरात शालिग्रामची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. तर
शालिग्रामची पूजा करण्यासाठी काही नियम पाळावे लागतात, जसं की आचरण शुद्ध ठेवावे. शालिग्राम हे विष्णूचे सर्वात मोठे रूप आहे. शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे. त्याचे उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते. जर तुम्ही मांस किंवा अल्कोहोलचे सेवन केले तर हे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. एकच शालिग्राम असावा. घरात एकच शालिग्राम ठेवावा. अनेक घरांमध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नसतात. रोजची पूजा काही काळ सोडून रोज शालिग्रामची पूजा करावी असे सांगितले जाते. पंचामृताने स्नान, तुळशी आणि चंदन हे वाहने, तसेच वैश्विक ऊर्जेचे स्रोत. अनेक विद्वांस असे विश्वास आहे की शालिग्राम दगड हा वैश्विक ऊर्जेचे स्रोत आहे, म्हणजे ते स्वतःचे एक विश्व आहे. त्यात अफाट शक्ती आहे. त्याचा प्रभाव घरापर्यंत राहतो. जर तुम्ही स्वतःला मांस, दारू, शिवीगाळ, स्त्रियांचा अपमान इत्यादी वाईट गोष्टींपासून दूर ठेवले नाही तर तुमच्या घरात नक्कीच त्रास आणि घटना, अपघात वाढतील. जर तुम्ही शालिग्रामचे नियम पाळत नसाल तर तुम्ही तुमच्या घरात शालिग्रामची स्थापना करू नये अशी देखील मान्यता आहे. शालिग्राम हा नेपाळमधील गंडकी नदीच्या, विशेषतः काली गंडकी पात्रात नैसर्गिकरित्या आढळणारा एक पवित्र जीवाश्मभूत दगड आहे. हिंदू धर्मात याला साक्षात भगवान विष्णूचे रूप मानले जाते. तर याचे काही विशिष्ट महत्व काय आहे तर या दगडाला मंदिरातल्या देवांसारखी प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते, कारण की शालिग्राम हे स्वयंभू आहे. वास्तुदोषांचे निवारण. तसेच असे मानले जाते की शालिग्राम घरात ठेवल्याने घरातल्या नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी नांदते. शालिग्रामची पूजा करताना विशेष नियमांचे पालन देखील करावे लागते. तुळशी विवाह. शालिग्राम आणि तुळशीचे विवाह हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. तर यांचा इतिहास कसा तर वृषध्वज नावाच्या राजाला शिवशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा करण्यास तयार नसल्यामुळे सूर्याने दरिद्राचा शाप दिला होता. आपली गमावलेली समृद्धी परत मिळवण्यासाठी त्याचे नातू धर्मध्वज आणि कुशध्वज यांनी समृद्धीची देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली. त्यांच्या तपश्चर्यांना प्रसन्न होऊन तिने त्यांना समृद्धी दिली आणि तुळसी व वेदवती या त्यांच्या कन्या म्हणून जन्म देण्याचा आशीर्वाद दिला. तुळशीला विष्णू पती म्हणून हवा असल्याने ती तपश्चर्या करण्यासाठी बदरिकाश्रमात गेली, परंतु ब्रह्मदेवाने तिला सांगितले की त्या जन्मात तिला विष्णुपती म्हणून मिळणार नाही आणि तिला दानव शंखचूडाशी लग्न करावे लागेल. त्याच्या मागील जन्मात शंखचूड हा विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाचा परमभक्त श्रीधाम होता. गोलोकात त्याला स्वतः कृष्णाकडून दानव म्हणून जन्म घेण्याची आज्ञा मिळाली. परिणामी शंखचूड स्वभावाने सद्गुणी आणि पवित्र होता आणि विष्णूंचा भक्त होता. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार त्याने आणि तुळशीने गंधर्व विवाह केला. त्यानंतर शंखचूडाच्या नेतृत्वाखाली दानवांनी त्यांनी नैसर्गिक शत्रू देवांविरुद्ध युद्ध केले, ज्यात शंखचूडाच्या सद्गुणतेमुळे देवांचा विजय झाला. त्यानंतर विजयी दानवांनी देवांना स्वर्गातूनही हाकलून दिले. खचलेल्या आणि पराभूत झालेल्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली, ज्यांनी त्यांना सांगितले की शंखचूडाचा वध शिवाच्या हातून होणार आहे. देवांच्या विनंतीवरून शिवाने आपल्या सेवकांसह आणि देवांसह शंखचूडाच्या नेतृत्वाखालीच दानवांविरुद्ध युद्ध पुकारले. तथापि दोनही पैकी कोणत्याही पक्ष दुसऱ्यावर मात करू शकला नाही. एका निराकार आवाजाने शिवाला सांगितले की ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार जोपर्यंत शंखचूड आणि चिलखत परिधान करतो आणि त्याची पत्नी ब्रह्मचर्य पाळते तोपर्यंत तो युद्धात अजिंक्य आहे. विष्णूने एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप धारण केले. भिक्षा मागताना शंखचूडाकडे त्यांचे चिलखत मागितले. शंखचूडाने त्याला आपले चिलखत दान केले. जेव्हा तो शिवाशी लढण्यात व्यस्त होता तेव्हा विष्णूने शंखचूडाच्या चिलखत परिधान करून त्याचे रूप धारण केले आणि तुळशी सोबत शयन केले. अशा प्रकारे तुळशीने तिची पवित्रता गमावली आणि शंखचूड शिवाच्या त्रिशूळाने मारला गेला, ज्यामुळे श्रीधामा शापातून मुक्त झाला. शंखचूडाच्या मृत्यूक्षणी तुळशीचे संशय आला की
तिच्या सोबत असलेला पुरुष शंखचूडा नाही, तेव्हा तिला कळले की तो विष्णू आहे आणि त्याने तिला फसवले आहे. तेव्हा तिने त्याला दगड होण्याचा शाप दिला, कारण तिचा विश्वास होता की आपला भक्त शंखचूडा याचा मृत्यू तसेच घडवून असताना आणि तिची पवित्रता भंग करताना तो दगडासारखा भावना शून्य होता, जरी ती सुद्धा त्याची भक्त होती. विष्णूने तुळशीचे सांत्वन केले आणि स्पष्ट केले की त्याला पती म्हणून मिळवण्यासाठी तिने भूतकाळात केलेल्या तपश्चर्याचा हा परिणाम आहे आणि देहत्याग केल्यावर ती पुन्हा त्याची पत्नी होईल. अशा प्रकारे लक्ष्मीने तुळशीचा देह त्यागला आणि एक नवीन रूप धारण केले, जे तुळशी या नावाने ओळखले जाऊ लागले. तुळशीच्या त्यागलेल्या देहांचे रूपांतर गंडकी नदीत झाले आणि तिच्या केसांमधून तुळशीचे झुडूप उगवले. तुळशीने शाप दिल्यावर विष्णूने गंडकी नदीच्या काठावर असलेल्या शालिग्राम नावाचा एका मोठ्या खडकाळ पर्वताचे रूप धारण केले, जिथे वज्रकीत नावाच्या वज्र इतकेच मजबूत दात असलेल्या एका प्रकारच्या किड्याने त्याच्या शरीरावर विविध चिन्हे कोरली. त्या पर्वताच्या पृष्ठांगावरून गंडकी नदीत पडणारा असा शिळा शालिग्राम शिळा म्हणून ओळखला जाऊ लागला. असे आहे शालिग्रामचे इतिहास. शालिग्राम हे कसे उद्भव झाले याचे इतिहास. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.